नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद, कारण माझा हा व्हिडिओ तुम्ही निवडलात बघण्यासाठी ब्लाऊज कटिंगच्या. तर खूप छान तुम्हाला ब्लाऊजची कटिंग बघायला भेटणार आहे आणि परफेक्ट कटिंग, शोल्डर ॲडजस्टमेंट कशी करायची, मुंड्याची ॲडजस्टमेंट कशी करायची, अंगामध्ये अगदी परफेक्ट असा ब्लाऊज बसला पाहिजे, यासाठी कटिंगमध्ये काय काय बदल करायचे हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नवीन बघत असाल, आज आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर हा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे पूर्ण. हे बघा, पफची बाही आहे आणि एकदम फिनिशिंग बघा, आतून बाहेरून सगळीकडून मस्त फिनिशिंग ब्लाऊजला आलेली आहे. तर या पद्धतीनेच कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे. मटका विथ पानगळा, म्हणजे इथे खाली पानगळा आहे आणि वरती मटका गळा आहे. या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून दाखवली आणि जुन्या ब्लाऊजवरून माप घ्यायचे आणि जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन आपण ही कटिंग केलेली आहे, दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये पुढे. तर नक्की व्हिडिओचा आनंद घ्या आणि खूप सारी माहिती गोळा करा. तर बऱ्याच कमेंट्स अशा असतात की ताई, जुन्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची आणि कटिंग कशी करायची ते आम्हाला दाखवा, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये काय बदल करायचे असतात हे पण सांगा. तर सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तरच तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. चला तर मग उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आपण जुन्या ब्लाऊजवरून ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर हा मापाचा ब्लाऊज आहे. त्यासाठी अगोदर सुरुवातीला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत पूर्ण सगळे, आणि मग या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच कमेंट असतात ताई, ब्लाऊजवरून माप घेतल्यावर लूजिंग किती द्यायचं की नाही. तर आज सविस्तर तुम्हाला सगळं समजेलच. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण डेली ब्लॉग असतात आपले, म्हणजे व्हिडिओ असतात कटिंगचे, स्टिचिंगचे. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत कटिंगबद्दल. तर हे आपल्याकडेच ब्लाऊज शिवलेलं आहे, परफेक्ट बसतंय. तर या पद्धतीने आपण ब्लाऊजची घडी करून घेतलेले. आता आपल्याला माप घ्यायचे. तर सुरुवातीला मी बाही कटिंग करणार आहे आणि मग बॉडीची कटिंग करणार आहे. तर बाहीच्या कटिंगसाठी आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे, इथून घ्यायचं आहे इथंपर्यंत बरोबर 10 इंचाची बाही आहे. दंडघेर आहे 4.25 दंडघेर आहे. आता इथे बायसेप बघूयात. सहा इंच बायसेप आहे आणि मुंडा बघूया किती आहे. मुंडा असा मोजायचा आहे इथून. साडेसात मुंडा आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे. कापड तिरकं असू शकतं. आता इथून आपल्याला वरती उंची टाकायची. तर उंची आहे 10 इंच. तर 10 इंचामध्ये आपली अस्तरची बाही आहे, त्यामुळे 11 वर खून करायचे. अजून थोड्या अंतरावर 11 वर एक खून. इथे आपल्याला रेग मारून घेऊया. आता इथे बायसेप टाकायचा आहे. बायसेप 6 इंच आलेला होता, तर अर्धा इंच लूजिंग द्यायचं आहे. 6.5 वर खून करून घेतली. इथे सरळ रेग ओढून घ्यायचे बायसेपवर. आता इथे आपल्याला टाकायचं आहे मुंडा. तर मुंड्याचा अर्धा, आपला 7.5 भरलेला होता, तर 7.5 वर खून करून घ्यायचे. इथे येणार आहे. उंचीवर 1.5 इंच सरळ जायचं आहे आणि या दोन कोपऱ्यामध्ये तिरकी रेग ओढून घ्यायचे या पद्धतीने. आता या रेगेचा मध्य काढून घ्यायचा आहे असा. 6चा मध्य येणार आहे 3, 3 आणि 3चा मध्य 1.5, इकडे 4.5, असे मध्य काढून घ्यायचे 3 आपल्याला. पहिल्या मध्यावर रेगेच्या वरती 3 रेषा
दुसऱ्या मध्यावर रेगेच्या वर अर्धा इंच आणि तिसऱ्या रेगेवर खुणेवर रेगेच्या खाली 3 इंच 3 रेगा. या पद्धतीने आपली ही अशी कटिंग इथं आणायचे. या खुणेवरून मध्यावर इथं, नंतर अशी. नंतर पाठीमागचा मुंडा काढण्यासाठी आपल्याला इथून इथं जायचं आहे अगोदर. अशा पद्धतीने मागचा पुढच्या मुंड्याचा आकार आपला झालेला आहे. इथं दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर 5.25 होता, 5 वर घेऊया थोडासा लूज आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता याच्या पुढे बायसेपच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं असतं आणि या रेगा आता आपल्याला सरळ कट करून घ्यायच्या, ओढून घ्यायच्या रेगा अगोदर, बायसेपची बायसेपला आणि फिटिंगची फिटिंगला, अशा पद्धतीने. तर ही बाही कटिंग आपली पूर्ण झालेली. कट करून घेऊयात. किती पटकन बाही कटिंग दाखवली बघा. अशा पद्धतीने बाहीची कटिंग पूर्ण झाली. आता आपल्याला बॉडीची कटिंग करायची आहे. तर यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायला सांगितलेत उंचीमध्ये. तर ही उंची बघूया आपण. 13 आहे तर 14 तयार पाहिजे, मग आपल्याला घ्यायचं आहे 15 उंची. तिथून खाली आपल्याला डीप नेक आहे म्हणून 5.5. अजून थोड्या अंतरावर इथे अगोदर स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. इथे असणार आहे शोल्डर आपली आणि इथे असणार आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग. आता इथे अप्पर चेस्ट किती आहे बघूया. त्या अगोदर कंबर मोजून घेऊ. कंबर आहे 13 दुने 26. 26चा चौथा भाग येतो 6.5. त्यामध्ये 1 इंच टॉक साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे टाकूयात आता अप्पर चेस्ट. अप्पर चेस्ट किती आहे बघूया. 17 दुने 34. 34चा चौथा भाग येतो 8.5. आता यामध्ये लूजिंग किंवा हे आपण नंतर बघणार आहोत द्यायचं की नाही ते. व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे हा ब्लाऊज. शोल्डर टाकून बघायचे किती आहे. शोल्डर 10.5 आलेले, 5.25 येणार आहे निम्मी. आणि गळा आहे 13 उंची आहे, तर इथून गळा मोजायचा आहे. 4 इंच गळा आहे, तर 9 इंचाचा गळा आहे. तर 9 साठी आपल्याला 10.5 वर खून करायचे. तर इथे शोल्डर आपली 5.25 भरली. 5.25 वर खून करूयात आणि इथे 5.5 वर. बायसेप बघूयात किती वर येतोय अगोदर. सॉरी, क्रॉस बॅक किती वर आहे बघूया. 11 वर आहे. तर या पद्धतीने तिरकस जाणार आहे. इथे अंतर किती आलं बघा, 5.25 आलं.
इथं 5.15 आहे तर इथं 5.25 अंतर आलेलं आहे. आता आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची आहे. ही किती आहे बघायचं. तयार शोल्डर पट्टी आहे 2.25. 2.25 मध्ये 1.5 इंच प्लस करून आपल्याला 3 इंचावर खूण करून घ्यायचे आणि इथे आपल्याला 3 इंच. तर इथे हा गळ्याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो गळ्याची डिझाईन टाकू शकता. इथे मी मटका गळ्याची डिझाईन टाकणार आहे. मटका विथ पाठीच्या साईडला पानगळा. अशा पद्धतीने मी फ्रेंच कर्वच्या मदतीनेच गळ्याची डिझाईन करणार आहे. तर तुम्हाला इथे चौकोन गळा, पंचकोनी गळा, फी गळा, कोणताही गळा टाकायचा असेल तर टाकू शकता. तर आपल्या हे 5.5 ची उंची जी आलेली आहे मुंड्याची, त्याच्यावर हा आर्म होल फ्रेंच कर्व ठेवून बघायचं आहे. आणि आपला मुंडा आहे 7.5 ब्लाऊजवर. तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच लूजिंग ठेवायचं आहे. तर 8.25 भरला पाहिजे, कमीत कमी 8 तरी भरला पाहिजे. तर हा किती भरतोय बघूया आपण मुंडा. तर हा भरतोय 8 ला 1 रेख कमी. थोडासा खाली उतरवूया असं. तर हा भरेल बरोबर या पद्धतीने 1/2 इंच खाली घेतलाय. आणि याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आता इथे लूजिंग अजिबात दिलेलं नाही आपण. या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग ही झालेली आहे. इथे बघायचं आहे स्लोप गळ्याकडे किती येतोय, त्या पद्धतीने गळ्याला स्लोप द्यायचा आहे. याच्यावरच मी कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि मग ते आपण छापून घ्यायचे. तर इथून खाली आपल्याला पॉइंट मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजवर, पॉइंट आणि राऊंड. तर पॉइंट किती आहे बघूया. शोल्डर पासून असा टेप लावायचा आहे आणि ब्लाऊज थोडासा खेचून इथे पॉइंट आहे, जिथे टोक आलं तिथे पॉइंट असतो. तर या पद्धतीने आपल्याला पॉइंट मोजून घ्यायचं आहे. इथे मी टेप असा लावून खेचायचा आहे ब्लाऊज आणि पॉइंट मोजायचा. तर हा पॉइंट 8.5 वर आहे. तर 1 इंच प्लस करायचं, सॉरी अर्धा इंच प्लस करून 9 वर पॉइंट द्यायचा आहे. आणि इकडून आपल्याला बस्ट किती आहे बघायची. फुल बस्ट अप्पर चेस्ट 34 होती. आता फुल बस्ट बघूया किती आहे. फुल बस्ट 36 आहे. तर 36चा 4था भाग येतो, सॉरी 10वा भाग 3.6. तर इथे येणार आहे हा पॉइंट आलेला आहे. जी पासून आपल्याला 2.5 इंच वर जायचं आहे. ही आपली क्रॉस पट्टीची रेघ असणार आहे. त्या रेघेवर आपल्याला गळ्याच्या दिशेने 1.5 इंच आणि या 1.5 इंचावर आपल्याला असा राऊंड द्यायचा आहे. नंतर आपल्याला क्रॉस पट्टीवर बसचा 1/2 भाग, 36चा 1/2 भाग 6 येतो, त्याच्यातून वजा अर्धा इंच करायचे आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे. नंतर इथे पुढच्या भागाचा गळा आपला किती आहे बघायचा. पुढचा गळा तिरकस मोजलं तर 6.5. आपण तिरकसच मोजूया इथून 6.5. या पद्धतीने गळ्याला राऊंड देऊया. आणि जिथे हा राऊंड चालू झाला तो पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. इथे येणार आहे असं. आणि मग इथून आपल्याला ही पण स्ट्रेट लाईन ओढून घेऊया. आणि इथून
या पद्धतीने नंतर हा आपला असा इथून हा कटोरीचा आकार देऊन घेतला. आता हा आकार जरा डार्क करायचा आहे आपल्याला आणि हीच कटोरी छापून घ्यायची आहे. तर हे कटिंग करून घेऊया बॅक साईडच्या अगोदर. आता हे आपण असंच छापून घ्यायचं आहे दुसरीकडं. आणि आजूबाजूने आपल्याला हे आखून घ्यायचंय कड. हा आपला कटोरी जोडण्याचा पार्ट तयार होणार आहे. आणि हा अलगद असा उचलून घ्यायचा आणि हा आपला इथून हा थोडासा वरती उचलायचा आहे. या पद्धतीने आपला हा कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झालाय. तर इथे आपल्याला अर्धा इंच वरती असं क्रॉस कट करायचं असतं. तर हे कटिंग करून घेऊया आता. आता आपल्याला कटोरीसाठी छापून घ्यायचं आहे. तर परत एकदा थोडी कटोरी आपण डार्क करून घ्यायची. आणि इथे आपल्याला अशी छापून घ्यायची. या साईडला कड पण छापून घ्यायची. आणि हे आता डार्क करून घ्यायचं असं. या पद्धतीने आपली मूळ कटोरी निघालेली आहे. पॉइंट आपला 2.25 वर आलाय. तर इथे राऊंड मोजून घेऊयात आपण किती आहे. राऊंड 11 वर आहे. तर इथून खाली हा राऊंड 11:15 वर बसलाय. ठीक आहे. तर इथे आपल्याला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच, थोड्या अंतरावर 1 इंच इथे शिलाई मार्जिन. आणि ही शिलाई मार्जिन इथून इथे. आणि इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे हुकाई पट्टीचा. आणि इथून आपल्याला हे स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे. याचा मध्य काढून घेऊया. इथे सुद्धा मध्य काढून घेऊ. आणि या मध्यावर आपल्याला आता टक्सची लाईन उंची कितीवर द्यायची ते ठरवायचं आहे. तर पॉइंट आपला आलेला आहे. इथे लावून घेऊया. हे आपल्याला पॉइंट द्यायचा आहे 9 वर. तर इथे आलं 9. आणि बसच्या 10व्या भागातून 1 इंच वजा करायचे. तर बसचा 10वा भाग येतो 3.5 आणि 1. तर 1 इंच वजा केले तर 2.5 आणि 1. तर इथे येणार आहे. त्याच्या खाली आपल्याला 3 रेगा किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन.
आणि मग आपल्याला हे दोन्ही साईडला जोडायचं आहे. या पद्धतीने. आता इकडे शिलाई मार्जिन सोडायचं, इकडे शिलाई मार्जिन सोडायचं. 5.5चे निम्मे होतात 2.25. 2.25 वर खून करायचे आणि इकडून सुद्धा 2.25 वर. तर हा आपला टक्स असणार आहे. टक्सची उंची सुद्धा चेक करायची, लगेच कट करायची नाही आहे आपल्याला ही कटोरी. इथे किती उंची आली बघायचं आहे, पूर्ण मार्जिन धरून 3 आणि 1 रेघ. तर इथं सुद्धा 3 आणि 1 रेघ बसली, इथं 3 आणि 1 रेघ खाली उतरते. तर या पद्धतीने आपली ही कटोरी अशी कट होणार आहे. तर चला कटिंग करून घेऊया आता. इथे उंची बघायचं आहे, अशा पद्धतीने कटोरीची कटिंग पण झाली. आता कट मारून घ्यायचा आहे टक्सला. पप टाकून बघूया. या पद्धतीने आपली कटोरीची टक्स सुद्धा खूप छान आणि सुंदर पप आलेला आहे. तर इथे हा पार्ट लावून दाखवते अशा पद्धतीने. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे. तर क्रॉसपट्टीचं माप घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे टक्स मारून बघायचे पाठीमागच्या भागाला. तर याचा मध्य काढून घ्यायचा आणि इथे येणार आहे टक्स. टक्सच्या आजूबाजूला आपल्याला अर्धा इंच खुणा करून घ्यायचे आहेत आणि टक्स टाकून घ्यायचं आहे. या रेघेवर टक्सची उंची 4.5 इंच. अशा पद्धतीने टक्स होणार आहे. हा टक्स मिटवून टाकायचा असा आणि ही तिरकस रेघ किती गेली तेवढी कट करायची. आणि मग यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीची उंची परफेक्ट मिळणार आहे. तर ती कशी काढायची, पाठीमागचा पाठीमागच्या पार्टवर हा पुढचा पार्ट असा ठेवायचा आणि इथे उंची मोजून घ्यायचं. तर इथे ते ही उंची आता किती आहे बघायचं. तर ही 2 इंच भरली तर आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन पाहिजे. तर 2 मध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन दिली तर 2.25 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी हवी. इथं स्ट्रेट लाईन ओढून घेते अगोदर. नंतर आपल्याला टाकायचा इथे कमरेचा चौथा भाग 6.5. इथे हुकाय पट्टीचं पण मार्जिन, त्याच्या पुढे 6.5 आणि त्याच्या पुढे 2.5 इंच. तर इथे सरळ रेघ ओढून घेऊयात अगोदर आणि या रेघेवर आपल्याला 2.25 आणि या रेघेवर 2.25 अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची अगोदर. त्यानंतर आपल्याला ही कटोरी ठेवायची अशी इथं स्ट्रेट न ठेवता हा कटोरीचा भाग ठेवायचा आहे. असा सरळ न ठेवता थोडा क्रॉस करायचा थोडा आणि इथे हा टक्स आला तिथून आपल्याला हे असं आखून घ्यायचं आणि मग इकडं स्ट्रेट. ही झाली क्रॉस पट्टी आपली. या पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करायची आहे. अशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची कटिंग करायची. तर इथं बाही कटिंग करणार आहे. ही सुलटी बाजू आहे, आतली उलटी बाजू आहे. या पद्धतीने बाहीची कटिंग होणार आहे. अशी बाही कटिंग झाली मेन फॅब्रिकवर. आता पाठीमागचा भाग
कटिंग झालेली आहे पूर्ण. तर पूर्ण ब्लाऊज स्टिच करून दाखवलंय. किती सुंदर पप आलाय आणि मस्तच गळा बसलेला आहे. तर या पद्धतीने इथे मी कप्स घातलेले, विदाउट कप्सचा आहे ब्लाऊज हा. पण फिनिशिंग बघा किती आतून बाहेरून सुंदर आली. पाठीमागे मटका गळा. या पद्धतीने मी गळ्याची स्टिचिंग केली आहे, लेस लावलेली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.